जय हिंद मित्रांनो. डिअर नोकरी या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. ज्या गोष्टीची आपण नाही का वाट बघतोय आतुरतेने, तर ती गोष्ट नाही का लवकरच सत्यात उतरणार आहे. पण त्यासाठी पाहिजे फक्त तुमचे नाही का तुमची मेहनत, तुमचे नाही का 100% प्रयत्न, तेव्हाच ते नाही का सक्सेस या ठिकाणी होणार आहे. तर बघा, जे काही भरतीचा महाउत्सव जो असणार आहे तो लवकरच सुरू होतोय. तर त्यासाठी आपण नाही का दिवस रात्र मेहनत घेतोय. तर आणखी नाही का थोडीशी मेहनत घ्या, थोडे दिवस थोडे महिने मेहनत घ्या, बस तो तुमचा सोन्याचा दिवस नाही का नक्कीच उगवणार आहे. बरोबर आहे की नाही? आणि आता सध्या चालू आहे फेब्रुवारी, अजून 1 महिन्यात नाही का नक्कीच ऍड पडणार हो. बरोबर आहे की नाही? आणि आता हा महिना आहे, त्यामध्ये काही दिवस आहे आणि लोक त्या दिवसांमागे लागले असेल. बरोबर आहे की नाही? तर त्या तिला ते नाही का ती घरी पार्लेजी बिस्किट खाणार आहे, आता तुमच्याकडे नाही कॅडबरी मागणार आहे. बरोबर आहे की नाही? तर त्या कॅडबरीच्या नादी न लागता आपला नाही का पोळा कसा आउट ऑफ जाईल, आपलं 1600 मीटर कसं कव्हर होईल, आपला पेपर कसा कव्हर होईल, त्याच्या मागे लागा. बरोबर आहे का नाही? तर बघा या ठिकाणी नाही का एक पत्र आहे. राज्य राखीव पोलीस बल महाराष्ट्र राज्य मुंबई. बरोबर आहे का नाही? महाराष्ट्र शासन अप्पर पोलीस महासंचालक राज्य राखीव पोलीस यांचे कार्यालय. तर बघा काय म्हणलंय यामध्ये, पोलीस भरती विषय काय, पोलीस भरती 2025 संदर्भातलं हे एक परिपत्रक आहे. तर बघा यामध्ये काय म्हणलंय, उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की माहे ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2025 मध्ये राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपायांच्या रिक्त पदांकरिता भरती प्रस्तावित करण्यात आली आहे. सदर भरतीच्या पूर्वतयारीकरिता काही बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे. तर बघा या ठिकाणी नाही का राज्य राखीव पोलीस म्हणजे SRPF हे नाही का पत्र आहे. जे काही पोलीस भरती जे काही रिक्त पद आहे त्याबद्दलचे नाही का माहिती मागवणं गरजेचं आहे. का बरं? तर कारण नाही का जी भरती प्रक्रिया राबवायची त्यासाठी किती पद रिक्त असणार आहे, किंवा नवीन पद आणखी कोणते ऍड करता येणार आहे, किंवा सिनियरिटी वगैरे काय जे असणार आहे त्याविषयीची माहिती नाही का अगोदर प्रत्येक ठिकाणच्या कार्यालयाकडून मागवायची. तर त्या अनुषंगाने नाही का समादेशक यांना कळविण्यात येते की त्यांनी खालील नमूद बाबींची पूर्तता करायची. तर कोणकोणत्या बाबी आहेत त्याबद्दल आपण बघू. आस्थापनेवरील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सशस्त्र पोलीस हवालदार, सशस्त्र पोलीस नाईक व सशस्त्र पोलीस शिपाई यांच्या 1/1/2025 ची सेवा ज्येष्ठता यादी, म्हणजे जी काही सिनियरिटी लिस्ट असते, ज्यांच्या नाही का सर्व्हिस झाली बाबा 10 वर्ष 15 वर्ष, आणि अशा लोकांचे नाही सिनियरिटी लागते, म्हणजे त्यांचं रँकिंग होतं पुढं. तर अशा लोकांचे नाही का जो हे मागवायचा आहे, अहवाल मागवायचा आहे. आणि म्हणजे मग किती जागा शिल्लक राहतील ते कळतं. बरोबर आहे की नाही? तर मग आस्थापनेवरील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सशस्त्र पोलीस हवालदार, सशस्त्र पोलीस नाईक व सशस्त्र पोलीस शिपाई यांच्या मंजूर तसेच हजर व रिक्त पदांबाबतची सद्यस्थिती माहिती या कार्यालयात सादर करावी. म्हणजे नाही का जे मंजूर झालेले पद आहे किंवा हजर असणारे किंवा रिक्त असणारे जे काही पद असणार त्याबद्दलची ही माहिती मागवण्यात मागवण्यात येणार आहे. तर बघा दिनांक 31/12/2000 पर्यंत, 31/12/2025 पर्यंत आस्थापनेवरील नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या पोलीस अंमलदारांची यादी या कार्यालयात सादर करावी. म्हणजे 31/12/2025 पर्यंत जेवढे पण नाही का रिक्त पद होणार आहे किंवा जे लोक रिटायर्ड होणार आहे त्यांची पण माहिती या ठिकाणी मागवण्यात आली आहे. तरी उपयुक्त नमूद मुद्द्यांची माहिती दिनांक 10/2/2025 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत या कार्यालयास ईमेलद्वारे सादर करायची आहे. तर बघा या ठिकाणी नाही का 10/2/2025 पर्यंत नाही का ती माहिती या ठिकाणी ईमेलद्वारे सादर करायची आहे. तर बघा यावरून असं समजतं की लवकरच नाही का जी भरती आहे, तर ती भरतीचा महाउत्सव जो आहे, ज्याची आपण वाट बघतोय, त्या दिवशी अंगावरती, त्याच दिवशी दिवाळी, त्याच दिवशी आपला दसरा, तोच आपला सण. बरोबर आहे का नाही? म्हणून या ठिकाणी म्हणतात भरतीचा उत्सव. तर लवकरच सुरू होतोय, त्यासाठी फक्त तयारी पाहिजे आपली, आणि चांगल्या प्रकारे तुमची तयारी सुरू पण असेल. जेव्हा आपली तयारी सुरू असेल तेव्हाच आपली फायनल लिस्टमध्ये फायनल लिस्टमध्ये आपलं नाव पण असणार आहे. त्यामुळे नाही का चांगली जोमाने तयारी करा. जे काही व्हॅलेंटाईन डे, रोज डे, पीस डे, हग डे, काय जे असेल अमुक धमुक डे, या डेच्या मागे न लागता आपला डे येण्यासाठी नाही का तयारी करा भावा. तेव्हाच नाही का हे बाकीचे डे ऑटोमॅटिक नंतर चालू होणारच आहे. त्यामुळे आता सध्या ह्या दिवसाच्या मागे न लागता आपल्या कामाच्या मागे लागा. बरोबर आहे? तर बघा मित्रांनो, करिअरवर लक्ष द्या, अभ्यास करा. फक्त पोरीला नाही का चॉकलेट देऊन, गुलाब देऊन, टेडी देऊन नाही का घर नाही चालणार आहे. कारण आपल्यावरती जिम्मेदारी पण खूप मोठे आहे. त्यामुळे आपल्या नाही का करिअरवर लक्ष द्या, आपल्या गोलवर लक्ष द्या. ठीक आहे का नाही? तर अभ्यास करा. तुम्हाला येणाऱ्या भरतीसाठी आतापासूनच शुभेच्छा. ठीक आहे का नाही? भेटूया अशाच आणखी एखाद्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय हिंद.